आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। जालना येथील एका भावाने स्वतःच्या खात्यावर आलेले लाडक्या बहीण योजनेचे पैसे चक्क शासन दरबारी परत केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून रक्कम वसूल केली जात आहे। त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील जळगाव सोमनाथ येथील एका भावाने स्वतःच्या नावावर आलेले 7,500 रुपये मंगळवारी म्हणजे 10 डिसेंबर रोजी परत केले आहे। जालना तालुक्यातील जळगाव सोमनाथ येथील विलास भुतेकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरला होता, परंतु त्यावेळी नजर चुकीने विलास भुतेकर यांचे आधार कार्ड अपलोड झाले होते। 5 डिसेंबर रोजी भुतेकर यांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये जमा झाले होते। त्यांनी शहानिशा केल्यानंतर पत्नीच्या आधार कार्डऐवजी त्यांचे स्वतःचे आधार कार्ड जोडले गेल्याचे लक्षात आले। त्यानंतर त्यांनी मंगळवारी 10 डिसेंबरला जालना येथील महिला आणि बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन योजनेचे पैसे परत करण्यासाठी असणारा अर्ज भरून दिला। त्यानंतर डीडीद्वारे 7,500 रुपये शासनाकडे परत केले। दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी दिलेल्या अर्जाची पडताळणी होणार असून अपात्र लाभार्थ्याची नावे वगळली जाण्याची चिन्हे आहेत। त्यामध्ये पुरुषांच्या नावावरही रक्कम गेल्याचे समोर आले आहे। अशा रक्कमही शासनाकडून वसूल केल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।